नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. लाडक्या बहिणीची काळजी असेल तर आधी दारू बंद करून दाखवा. शिंदे फडणवीस पवार सरकारला सुषमा अंधारे यांचा इशारा. सरकारला लाडक्या बहिणीची एवढीच काळजी वाटत असेल तर दारूची दुकाने बंद करावीत, असं आवाहन शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सरकार पुढे मोठा ठपका ठेवलाय. नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथील एका आयोजित उपस्थित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. जाणून घेऊया सविस्तर वृत्त असे की यावेळी त्यांनी सरकार पुढे असं वक्तव्य केलंय की 1500 रुपयांची महिलांना काय गरज पडते. मालक धडधाकट कमावतो व येताना पावशेरी मारतो, आकडे खेळतो, त्याच्यातच ही पूर्ण कमाई जाते. जर एवढीच काळजी असेल तर शिंदे फडणवीस अजित पवार यांना जर बहिणीचं कल्याण व्हावं असं वाटत असेल तर दारूचे धंदे बंद करावेत, असं परखड मत यावेळी सुषमा अंधारे यांनी मांडलं. दारूचे धंदे बंद झाले तर माय माऊल्या 1500 रुपये मागणार नाहीत, पण त्या सुखाने 2 घास आपल्या कुटुंबासमवेत खातील, असं देखील वक्तव्य यावेळी सुषमा अंधारे यांनी त्यांच्या भाषणातून प्रखर मनोगत व्यक्त केलं. तर पाहूयात त्यांचं प्रखर वक्तव्य आपल्या राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलवर. प्रतिनिधी रवी कुंटे सह ब्युरो रिपोर्ट, नांदेड, हिंगोली. जर शिंदे फडणवीस अजित पवार या तिघांना योजना कोणी जाहीर केली? अजित पवारांनी. काय म्हणाले? लाडकी बहीण योजना आहे. सख्या बहिणींची कोणी काळजी घेणं, आपली कोण काळजी घेतोय? मग ज्या माणसानं एका महिन्याच्या आधी आपल्या बहिणीच्याच विरोधात उमेदवार उभा केला, त्या माणसानं लाडकी बहीण योजनेवर बोलायचं, ह्याला काय अर्थ आहे? आणि एवढी बहिणी बाळांची काळजी असेल तर बहिणीला 1500 रुपये नको, दाजीला चांगल्या शाळेची नोकरी द्या, दाजीला MIDCत नोकरी द्या, दाजीच्या लेकरांना शिक्षण द्या. दाजीचे लेकर रानोमाळ चाललेत, कुठं कुठं नोकरी नाही म्हणून त्यांना त्यांच्या गावात कामधंदा मिळेल अशी सोय द्या. ह्या ज्या आमच्या पोलीस भरती करणाऱ्या बहिणी आहेत ना, या पोलिसांची ड्युटी करणाऱ्या, 1 महिन्यापूर्वी पोलीस भरतीच्या आंदोलनासाठी मी स्वतः आझाद मैदानावर उपोषणाला बसली होती. तब्बल 1 लाखभर 2 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान सरकारच्या गलथानपणामुळे झालं. 2 लाख लेकरं मैदानावर होती. ही काय बहिणीची लेकरं आहेत का दुश्मनाची लेकरं आहेत? मग बहिणीला 1500 देण्यापेक्षा बहिणीच्या लेकरांची काळजी का घेत नाही सरकार? यावर कधीतरी आपण विचार करावा ना, की बहिणीच्या लेकरांचं काय? तुम्ही सांगा, 1500 रुपयाची तुम्हाला गरज का पडते? का पडते? मालक धडधाकट कमवते, पण बरंच तिकडं कुठंतरी आहे का नाही, आठशिरी पावशिरी 30, 60, 90 तिकडून झालं की पुन्हा एकाकट छक्का, दुरीकट सत्या, तिरीकट आट्या, चौकाकट नौका, त्याच्यात चाललं सगळं. जर एवढी काळजी असेल शिंदे फडणवीस पवार साहेबांना की या सगळ्या बहिणींचा कल्याण व्हावं, तर दारूचे धंदे बंद करून टाकावेत. दारूचे धंदे बंद केले की आमच्या माय मावल्या 1500 मागणार नाही, तर घरात सुखी होतील. पण ह्याच्यावर काय बोलत नाही यारे, ह्याच्यावर बोललं पाहिजे. ह्याच्यावर बोलायला आपण, ह्याच्यावर बोलत नाही. हे जास्त महत्वाचं आहे. हिंगोली प्रतिनिधी रवी कुंटे.
ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।